तो एफ-आय-आरच मुळात चुकीचा आहे असं माझं म्हणणं आहे. पोलीस आयुक्त जे पुण्याचे आहेत त्यांनी जबाब दिला पाहिजे. पोलीस हे कोणत्यातरी राजकीय दबावाखाली, पैशाच्या दबावाखाली वागले का हा प्रश्न तयार होतो. त्याला जामीन मिळणं हे आवश्यकच होतं आणि कायदेशीर पद्धतीने जामीन मिळाला असं माझं स्पष्ट मत आहे. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा. पुण्यातील पोर्शे गाडीचं अपघात प्रकरण सध्या गाजतंय. आता याला हिट अँड रन प्रकरण म्हणायचं का ड्रिंक अँड ड्राईव्ह हा एक वेगळा भाग आहे. मात्र यातील मुख्य आरोपी जो होता तो वेदांत, त्याला जामीन मंजूर झाला आणि त्यानंतर पुन्हा काही चर्चा सुरू झाल्या आहेत. या प्रकरणात कायद्याची बाजू नेमकी काय तेच जाणून घेण्यासाठी सध्या माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. असीमजी, सर्वात पहिला प्रश्न, आत्ता सगळ्यात चर्चा सुरू आहेत, जो आरोपी आहे मुख्य वेदांत अग्रवाल, त्याला जो जामीन मिळाला तो कायद्याच्या कसोटीत बसतो का? ज्या एफ-आय-आर मध्ये जे कलम लावलेले आहेत त्याच्यानुसार तो ज्युएनाईल असल्यामुळे त्याला जामीन मिळणं हे आवश्यकच होतं आणि कायदेशीर पद्धतीने जामीन मिळाला आहे असं माझं स्पष्ट मत आहे. हा अपघाताचाच गुन्हा नाही तर कोणताही गुन्हा असेल, अगदी खुनाचा गुन्हा असेल तरी त्यामध्ये साधारणतः जामीन दिला पाहिजे. कारण की तो संशयित आरोपी असतो. जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला गुन्हेगार समजू नये आणि जामीन द्यावा असं कायद्याचं तत्व आहे. त्यामुळे जामीनचा विषय काही खूप महत्त्वाचा आहे असं मला याच्यात वाटत नाही. जामीन जो दिलेला आहे तो योग्य दिलेला आहे. परंतु मुख्य प्रश्न आहे की एफ-आय-आरमध्ये पोलिसांनी जे गुन्हे नोंद केलेले आहेत, जे कलम लावलेले आहेत ते योग्य आहेत का? तर एफ-आय-आर जो आहे तो अत्यंत तकलादू स्वरूपाचा आणि आवश्यक असलेले कलम न लावता नोंदवलेला आहे. त्यामुळे पोलीस हे कोणत्यातरी राजकीय दबावाखाली, पैशाच्या दबावाखाली वागले का हा प्रश्न तयार होतो. सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे. ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662. अशा प्रकारच्या बेदरकार वाहन चालवल्यामुळे आणि बेजबाबदारपणे वाहन चालवल्यामुळे काही जणांचा जर मृत्यू झाला असेल आणि ते सुद्धा दारू पिऊन एखादी गाडी वेगवान पद्धतीने सुसाट चालवणं आणि त्याच्यात 2 तरुणांचा मृत्यू होणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. आणि त्यामुळे इंडियन पिनल कोडमधलं 304A हे कलम लावायला पाहिजे होतं. 279 हे कलम लावायला पाहिजे होतं, ज्याच्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते आरोपीला. तर हे कलम लावलेले नाही आहेत आणि अत्यंत सुमार दर्जाचे तकलादू कलम लावून जो गुन्हा नोंदवलेला आहे तो एफ-आय-आरच मुळात चुकीचा आहे असं माझं म्हणणं आहे. आता जामीन त्याला दिला संशयित आरोपीला, याचा अर्थ त्याला सोडून दिलं कोर्टाने असा नाही आहे. त्यामुळे जेव्हा तपास पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल होईल त्याच्यानंतर केस चालेल, तेव्हा कोर्ट काय निर्णय घेतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. त्यामुळे जामीन दिला म्हणजे आरोपीला सोडून दिलं अशी जी काही हवा पसरवण्यात येत आहे तसं चुकीचं आहे. कोणीच तसं पसरवू नये असं मला वाटते. परंतु एफ-आय-आर मात्र चुकीचा नोंदवला गेलेला आहे. यासाठी पोलीस आयुक्त जे पुण्याचे आहेत त्यांनी जबाब दिला पाहिजे. त्यांनी त्यांचं म्हणणं सांगितलं पाहिजे की त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या गंभीर अपघातासाठी 304A कलम का लावलं नाही याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. जे आपले गृहमंत्री असतील त्यांनी हे सांगितलं पाहिजे की कायदा आणि सुव्यवस्थेची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की जे कलम लावले पाहिजे ते कलम लावले जात नाही आणि आरोपींना मोकळेपणे सोडण्यासाठी आवश्यक असलेल्या तरतुदींच्या खाली एक बोगस एफ-आय-आर नोंदवला जातो. याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. कारण की कायद्यासमोर सगळेजण समान आहेत आणि त्यामुळे कायद्याची प्रक्रिया कोणासाठी ती श्रीमंत असेल म्हणून वेगळाच कायदा लावायचा आणि गरीब असेल म्हणून त्याच्या विरुद्ध वेगळेच कलम लावायचे हे चालत नाही. आणि या प्रकरणामध्ये लोकांचा राग जो आहे साधारणतः तो श्रीमंत व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून तुम्ही एफ-आय-आर मजबूत केला नाही, त्याच्यावर योग्य कलम लावले नाही, याच्याबद्दलचा राग लोकांच्या मनात आहे. आणि अनेकांनी जनहित याचिका दाखल करून या एफ-आय-आरमध्ये योग्य कलम का लावले नाही याच्याबद्दल पोलिसांना प्रश्न विचारण्याची तयारीसुद्धा केलेली आहे. आणि म्हणून काही दिवसांनी आपल्याला दिसेल की काही जण जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयात जातील आणि पोलिसांच्या या बेजबाबदार कृतीबद्दल प्रश्नसुद्धा विचारतील. पुण्याचे पोलीस आयुक्त हे नेहमी फार आदर्श कल्पना सांगत असतात. अनेक गुन्ह्यांमध्ये त्यांनी दुजाभाव बाळगलेला आहे असं दिसते. जेव्हा एखादं महत्त्वाचं कलम लावलं पाहिजे ते लावलं जात नाही आणि राजकीय व्यक्ती असेल,
राजकीय कारण असेल किंवा पैशाचं कारण असेल, अशा कारणांच्या दबावाखाली पोलीस वागताना दिसतात, तेव्हा पोलीस आयुक्तांचं उत्तरदायित्व जास्त महत्त्वाचं आहे की त्यांनी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले पाहिजे. नक्कीच. त्यामुळं या सर्व प्रकरणात जो जामीन मंजूर करण्यात आला तो कायदेशीर आहे. मात्र पोलिसांनी FIR नोंदवताना जी कलमं लावली ती चुकीची आहेत, असं कायदेतज्ञ असीम सरोदे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह मी प्रणव ढमाले फॉर द पेपर न्यूज, पुणे.